नमस्कार मैत्रिणींनो, काल वमन पंचकर्माचा व्हिडिओ पाहिल्यानंतर बऱ्याच जणांच्या मनामध्ये असे प्रश्न येतात किंवा रिप्लाय येतात मला, किंवा पंचकर्म करण्यासाठी उलटी करावीच लागते का, किंवा मग ज्यांना घाण वाटतं उलटी करावीशी नाही वाटत अशांच्या मनामध्ये अजूनही होतं की आयुर्वेद एवढं डेंजर आहे का. तर आयुर्वेद एवढं डेंजर अजिबात नाही आहे. तर हा त्या आजाराचा भाग असतो की तुम्हाला जो आजार झालेला आहे, आणि उलटीचं पंचकर्म म्हणजे त्याला वमन असं म्हणतात. जो तुम्हाला आजार झालेला आहे, तुमच्या शरीराची अवस्था, यावरून आपण ठरवतो की वमन पंचकर्म कुणाला करायचं आणि कुणाला करायचं नाही. वमन पंचकर्म करण्यासाठी तेवढी सात्विकता पण हवी असते, कारण प्रत्येकजण वमन करण्यासाठी तेवढा दृढनिश्चयी नसतो. त्यामुळे वमन पंचकर्म आपण ज्या पेशंटचं करण्याचं ठरवतो त्यासाठी आधी त्याची व्यवस्थित चाचणी केली जाते आणि मग ठरवलं जातं की तो वमन करण्यास योग्य आहे की नाही. म्हणजे PCOD, सर्दी, ज्यांना वारंवार होणारा कफ आहे, ज्यांना सिव्हिअर ॲसिडिटी आहे, विशिष्ट प्रकारचे स्किन डिसीज, यासाठी वमन पंचकर्म करतात. परंतु पेशंटच्या सात्विकता आणि बलानुसार वमन पंचकर्म करायची की नाही करायची हे ठरवत असतात. मग जे काही पेशंट असतात, आता ज्यांना वमन उलटीचं पंचकर्म करायचं नसतं, अशा वेळेस आपण विरेचन, बस्ती, शिरोधारा ह्यासारखे जे जे वेगळे वेगळे नस्य, रक्तमोक्षण असे पंचकर्म असतात, या सगळ्यांचा आपण आधार घेतो. जर पेशंटला वमन करायचं नसेल तर कोणीही डॉक्टर तुमचं बळजबरी वमन करणार नाही किंवा त्यासाठी तुम्हाला फोर्स देखील करणार नाही. ही पेशंटची तयारी असते, पेशंटला होणारा त्रास असतो जो पेशंटला जाणवतो आणि पेशंट वमन करण्यासाठी तयार होतो. यासाठी बळजबरी अजिबात नसते. इतर पंचकर्म जे असतात ते सोपे असतात आणि वमनही सोपं असतं. परंतु ह्यासाठी जेव्हा पेशंटला जे तुमच्या आमाशयातले आजार असतात किंवा जे तुमच्या बेंबीच्या ऊर्ध्वभागीचे आजार असतात ते वमन पंचकर्माने खूप लवकर बरे होतात. जे पोटाच्या वरची, बेंबीच्या वरची आमाशयातली घाण ही तोंडावाटे बाहेर काढणे म्हणजे वमन पंचकर्म. पंचकर्मामध्ये जरी 5 गोष्टी येत असतील तरी ॲट ए टाईम 5ही कर्म एकाच वेळी एकाच रुग्णामध्ये करत नसतात. हा गैरसमज सर्वात आधी तुम्ही काढून टाका की जेव्हा पंचकर्म आपल्याला करायचे तर आपल्याला उलटी करावीच लागते, असं काहीही नसतं. याच्यामध्ये वेगवेगळ्या ज्या गोष्टी असतात, तुमचा आजार, तुमच्या आजाराची अवस्था, तुमच्या शरीराची अवस्था, तुमच्या मनाची अवस्था, ऋतू, तुमच्या शरीरातील दोषांची अवस्था, यासारख्या अनेक गोष्टींची तपासणी करावी लागते आणि मग ठरवलं जातं वैद्यांकडून की हे कुणी करावं. बऱ्याच जणांचं असतं जे बोट घालून उलटी वगैरे करतात, तर तसं अजिबात यामध्ये नसतं. वमन पंचकर्मामध्ये विशिष्ट औषधी देतात आणि त्या विशिष्ट औषधींद्वारे, आणि हे काही रोज रोजही करायचं नसतं, हा फक्त 15-20 मिनिटाचा खेळ असतो. 15-20 मिनटं हे पंचकर्म करतात. 15-20 मिनटात सगळं काही नॉर्मल होऊन जातं. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला विशिष्ट जे काही ट्रीटमेंट असते, पूर्वकर्म केल्या जातात, स्नेहन स्वेदन म्हणजे मालिश, पाफारा वगैरे, आणि तिसरे दिवशी फक्त 15-20 मिनटापुरतं जे काही वमनाचं पंचकर्म असतं ते होतं. ते पेशंट किती चांगला रिस्पॉन्स देतं याच्यावरती ते अवलंबून असतं. आणि यामध्ये औषधी दिल्यानंतर तुम्हाला इमिजिएट जे काही पोटात जमा झालेली घाण आहे ती इमिजिएट उलटीद्वारे निघते. आणि यासाठी कुठलेही बोट घालून उलटी करणे किंवा शरीराला कष्ट देऊन किंवा त्रास देऊन उलटी करवल्या जात नाही. PCODसाठी तर याचे एवढे छान रिझल्ट्स आहेत. मी मागच्या वेळेस व्हिडिओ पण ठेवले होते स्टेटसला. इतके छान रिझल्ट्स आहेत PCODसाठी की माझ्याकडे मागच्या वर्षीच्या अशा काही केसेस आहेत ज्या वमनाने प्रेग्नन्सी ज्यांना राहिलेली आहे. PCODमध्ये वमन हे खूप श्रेष्ठ पंचकर्म आहे. तुम्हाला आई होण्यासाठी तुम्ही 9 महिने इंजेक्शन्स घेतात, त्यापेक्षा तर हा त्रास काहीच नाही आहे, कारण ह्याने तुम्हाला नॅचरल प्रेग्नन्सी राहणार आहे. आणि PCODचं प्रमाण वाढलेलं बघता हे काही असं अवाजवी किंवा असं भीतीदायक असं काहीच नाही आहे. त्याच्यामुळे आयुर्वेदाला घाबरू नका, शास्त्रशुद्ध आयुर्वेदाची निवड करा. नाहीतर आयुर्वेदिकच्या नावाखाली तुम्ही हजारोनी मेडिसिन्स घेता. परवाच एका पेशंटने मला लिटरली चिठ्ठी आणून दाखवली, ग्रुपवरती पण ते बरंच म्हणजे मॅटर मी वाचलं की अक्षरशः 60-60, 70-70 हजाराचे पेशंट्स मेडिसिन्स घेतात आयुर्वेदिक म्हणून. परंतु थोडंसं जागरूक व्हा, आयुर्वेद काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. डोळे बंद करून किंवा अंधपणे आयुर्वेदावर विश्वास नका ठेवू. जे काही आम्ही 10 वर्ष आयुष्याचे घातलेले असतात या शिक्षणासाठी, आणि तेव्हा कुठे आम्ही या खुर्चीवर बसतो तुमचे आजार बरे करण्यासाठी. जागरूक व्हा, आयुर्वेदाचा स्वीकार करा, निरोगी जीवनशैली जगा आणि आनंदी राहा. धन्यवाद.